नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कोल्हापूर जिल्हा पोलीस पाटील भरतीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा विशेष विभाग 2 यामध्ये आज आपल्याला 100 प्रश्नांची उत्तरं पाहायची आहेत. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास खूप मोठा आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा विशेषच्या संदर्भात आपल्याला 4 ते 5 व्हिडिओ तरी लागणार आहेत. त्यामुळं अजून आपले 2-3 व्हिडिओ तरी या जिल्हा विशेषच्या बाबतीमध्ये होणार आहेत. मित्रांनो बाकीच्या जर तुम्ही YouTubeवरती व्हिडिओ वगैरे बघितले तर तुम्हाला जवळ-जवळ एक 10 ते 20 मिनिटाचा जो काही व्हिडिओ असेल, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. परंतु आपण इथं देत असताना बघा, बऱ्याच YouTubeर्सनी या ठिकाणी 10 ते 20 मिनिटामध्ये तुमचा जिल्हा विशेष संपवलेला आहे. परंतु आपण जे आहे, जवळ-जवळ 5 व्हिडिओ तरी या तुमच्या म्हणजे प्रश्न उत्तरासाठी किंवा जिल्हा विशेषसाठी लागणार आहेत. तर जास्त वेळ न लावता आपण आजच्या या प्रश्नांना सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इतर जी काही भरती प्रक्रिया आता सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा या जिल्ह्यावरती बरेचसे प्रश्न येणार आहेत. जसे की तलाठी भरतीची परीक्षा आहे किंवा अजून इतर काही सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यावरती एखादा प्रश्न येत असतो आणि त्यामुळं तुम्हाला हे प्रत्येक जिल्ह्याची माहिती असणं आवश्यक आहे. तर जास्त वेळ न लावता आपण सुरुवात करूया बघा. पहिला प्रश्न आहे, कोल्हापूर जिल्ह्याची दक्षिण उत्तर लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? 160 किलोमीटर, 170 किलोमीटर, 180 किलोमीटर, 190 किलोमीटर. तर पहिल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 160 किलोमीटर जे आहे कोल्हापूर जिल्ह्याची दक्षिण उत्तर लांबी आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, कोल्हापूर जिल्ह्याची पूर्व पश्चिम लांबी सरासरी किती आहे? 50 किलोमीटर, 60 किलोमीटर, 70 किलोमीटर, 80 किलोमीटर. तर 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 60 किलोमीटर. त्यानंतर बघा महाराष्ट्राच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती टक्के आहे? 1.6%, 2.6%, 3.6%, 4.6%. तर 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2.6% एवढं क्षेत्रफळ हे कुणाच्या तुलनेमध्ये आहे? तर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आहे. मग तुम्हाला महाराष्ट्राचं क्षेत्रफळ सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या महाराष्ट्राच्या किती टक्के आहे? 2.6%, 3.6%, 4.6%, 5.6%. तर 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4.6%. आता ही संख्या तुम्हाला महाराष्ट्राची सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे, की महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे. प्रश्न क्रमांक 5, कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तरेस खालीलपैकी कोणता तालुका आहे? पन्हाळा, करवीर, हातकणंगले आणि शिरोळ वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. आता इथे लक्षात ठेवा, की एकाच प्रश्नामध्ये तुमची उत्तरं जी आहेत ती कव्हर व्हावी म्हणून आपण काय केलेलं आहे, इथं हातकणंगले आणि शिरोळ एकत्र पर्याय दिलेला आहे. परंतु शिरोळ वेगळा तालुका आहे आणि हातकणंगले वेगळा तालुका आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्यभागी खालीलपैकी कोणता तालुका आहे? गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, कागल वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. तर मध्यभागी तालुके कोणकोणते आहेत? तर गगनबावडा, राधानगरी, भुदरगड आणि कागल. प्रश्न क्रमांक 7, कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता तालुका आहे? आजरा, गडहिंग्लज, चंदगड वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. तर लक्षात ठेवा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 12 तालुके आहेत. वर दिलेले आहेत ते एकूण 12 तालुके आहेत. त्यानंतर बघा, इथं जर तुम्ही बघितलं, इथं थोडीशी मिस्टेक झालेली आहे मित्रांनो, ती आपण दुरुस्त करूया. बघा, ठीक आहे. तर तुम्हाला हा पर्याय तुम्ही ए पकडा. ए, बी, सी आणि डी. तर बघा, कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने कोणता खडक आढळतो? बेसाल्ट, आर्कियन, जांबा वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला प्रामुख्याने विचारलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तिथला प्रमुख खडक जो आहे कोल्हापूर जिल्ह्यातला, तो प्रमुख खडक विचारलेला आहे आणि याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए, बेसाल्ट. म्हणजे हा जो बेसाल्ट खडक आहे, हा कसला आहे? तर अग्निजन्य खडक खडक आहे. अग्निजन्य. आणि या अग्निजन्य खडकापासून हा बेसाल्ट खडक जो आहे तो तयार झालेला आहे आणि तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. त्यानंतर बघा, कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुरुंदाचा दगड मिळतो?
एक आहे चंदगड, बी आहे राधानगरी, सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10. कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बॉक्साईटचे मोठे मोठे साठे आढळतात? शाहूवाडी, पन्हाळा, आजरा आणि राधानगरी. तर वरीलपैकी सर्व काय आहे? याचं उत्तर आहे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला शाहूवाडी, पन्हाळा, आजरा आणि राधानगरी या तालुक्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. सध्या राधानगरीचा जो बॉक्साईटचा साठा आहे म्हणजे तिथलं जे उत्खनन आहे ते या ठिकाणी बंद केलेलं आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जिप्समचा साठा आढळतो? भुदरगड, राधानगरी, कागल, करवीर. तर 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भुदरगड या ठिकाणी जिप्सम या खनिजाचा साठा आढळतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. कोल्हापूर जिल्ह्यातील घटप्रभा या नदीला खालीलपैकी कोणत्या नद्या मिळतात? मलप्रभा, ताम्रपर्णी, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 13. कोल्हापूर जिल्ह्याचे ईशान्य सरहद्दीवरून इथं लक्षात ठेवायचं ईशान्य सरहद्दीवरून सरहद्दीवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? कृष्णा, वारणा, कावेरी, भीमा. तर 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कृष्णा नदी वाहते. त्यानंतर बघा कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? आता ही जी बघितली आपण ती ईशान्य सरहद्दीवरून वाहते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? कृष्णा, त्यानंतर आहे पंचगंगा, वारणा आणि भोगावती. तर 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वारणा नदी ही कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरून वाहते. त्यानंतर बघा पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? वाडी, रत्नागिरी, नरसोबाची वाडी, प्रयाग, चिखली. वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नरसोबाची वाडी किंवा त्यालाच दुसरं नाव आहे नृसिंहवाडी. नृसिंहवाडी असं नाव आहे. नरसोबाची वाडी किंवा नृसिंहवाडी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की वाडी रत्नागिरी हे जे गाव आहे इथं तुमचं जे श्री क्षेत्र ज्योतिबा देवालय आहे ते ज्योतिबा देवालय वाडी रत्नागिरी या ठिकाणी आहे. जर प्रश्न ऑनलाईन मध्ये तुम्हाला आला की श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग किंवा श्री क्षेत्र ज्योतिबा हे देवस्थान खालीलपैकी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणत्या गावात आहे तर त्याचं नाव काय आहे? वाडी रत्नागिरी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16. कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हातमाग केंद्रे आहेत? कोल्हापूर, कुरुंदवाड, रेंदाळ. वरीलपैकी सर्व. तर 16चं उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजे कोल्हापूर, कुरुंदवाड आणि रेंदाळ या ठिकाणी हातमाग कापड केंद्र आहे. त्यानंतर बघा कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हातमाग केंद्र आहे? बघा वडगाव, कागल, कोडोली. वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तशाच पद्धतीने मित्रांनो 18वा प्रश्न आहे. कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हातमाग केंद्रे आहेत? नांदणी, सरोड, हलकर्णी. वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे या सर्व ठिकाणी जर तुम्ही बघितले तर बघा कोणकोणतं तर कोल्हापूर, कुरुंदवाड, रेंदाळ. कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर शहर मित्रांनो लक्षात ठेवा कोल्हापूर शहर. त्यानंतर कुरुंदवाड, रेंदाळ, वडगाव, कागल, कोडोली, नांदणी, सरूड आणि हलकर्णी एवढ्या ठिकाणी काय आहे तर हातमागाची केंद्र आहेत. त्यानंतर 19वा प्रश्न आहे. कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लाख कामाचा व्यवसाय चालतो? आता लाख म्हणजे जी आपण जे सोन्यामध्ये लाख मिसळतात तर त्या लाख कामाचा व्यवसाय या ठिकाणी कुठे चालतो? तर आळते, कबनूर, वडगाव. वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लाख कामाचा व्यवसाय चालतो? हुपरी, कोडोली. वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. म्हणजे लाख कामाचा जो व्यवसाय आहे तो कुठे कुठे चालतो? आळते, कबनूर, वडगाव, हुपरी आणि कोडोली. त्यानंतर बघा कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भुईमुगाचे तेल गाळण्याचा व्यवसाय चालतो? म्हणजे भुईमुगाचे जे तेल आहे ते भुईमुगाचे तेल गाळण्याचा व्यवसाय वडगाव, हलकर्णी, कोडोली. वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. म्हणजे वडगाव, हलकर्णी आणि कोडोली या ठिकाणी भुईमुगापासून तेल गाळण्याचा व्यवसाय चालतो. प्रश्न क्रमांक 22. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी पायतानासाठी प्रसिद्ध असणारे गाव कोणते?
शिरगाव, कापशी, अर्जुनवाड, आळते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कापशी. आणि हे कापशी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर कागल तालुक्यामध्ये कापशी हे गाव आहे. आणि इथं जे वाजणार पायतान आहे, त्या पायतानासाठी हे कापशी गाव मोठ्या प्रमाणामध्ये फेमस आहे. ज्याला आपण कापशी पायतान म्हणून ओळखतो. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध गुळाची व्यापारपेठ आहे? कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 24. कुस्तीगिरांचे माहेरघर म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 25. छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जन्मभूमी म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? हे आहे सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोल्हापूर. त्यानंतर बघा 26. खासबाग प्रसिद्ध कुस्तीचे मैदान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रायगड. तर याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर. तर त्याचं नाव काय आहे मित्रांनो त्या कुस्तीच्या मैदानाचं? तर ते आहे खासबाग. आणि हे कुणी तयार केलेलं आहे, म्हणजे कोणाच्या काळामध्ये तयार झालेलं आहे? तर छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या काळामध्ये हे मैदान जे आहे ते तयार केलेलं आहे. आता लक्षात ठेवायचं की जे विद्यार्थी अभ्यास करत असतील त्यांनी छत्रपती शाहू महाराज त्यांच्यावरती पूर्ण अभ्यास करायचा आहे. आता याच्यावरती सुद्धा प्रश्न आपण आपल्या या YouTube चॅनलवरती घेणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांच्याकडे वेळ आहे, त्यांनी या छत्रपती शाहू महाराजांचा अभ्यास परिपूर्ण करणं आवश्यक आहे. कारण याच्यावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न निश्चितपणे या परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहेत. त्यामुळं इतिहासाच्या दृष्टीनं आणि जिल्हा विशेषच्या दृष्टीने छत्रपती शाहू महाराज अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण जिल्ह्याचा जो इतिहास आहे तो छत्रपती शाहू महाराज यांच्या भोवतीच फिरताना तुम्हाला दिसणार आहे. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यात आहे? महालक्ष्मी मंदिर, रंकाळा तलाव, नवीन राजवाडा, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा शालिनी पॅलेस इथं पॉलिश झालेलं आहे, ते पॅलेस पाहिजे. शालिनी पॅलेस प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 29. कोल्हापूर जिल्ह्यातील बाहुबली हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या धर्माचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे? हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन. तर 29 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जैन. प्रश्न क्रमांक 30. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात खालीलपैकी कोणते प्रेक्षणीय स्थळ आहे? रावळनाथ मंदिर, रामलिंग मंदिर, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, की जर तुम्ही या ठिकाणी राहत असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, की हे मंदिर आमच्या गावामध्ये आहे. आणि तुमच्या गावाचं नाव जे कोणतं आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघा बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर. इचलकरंजी इचलकरंजीकर प्रसिद्ध शास्त्रीय गायक कोल्हापुरातील कोणत्या गावचे रहिवासी होते? हातकणंगले, जयसिंगपूर, इचलकरंजी, रुकडी. तर त्यांच्या नावावरूनच लक्षात येईल की याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी आहे. फक्त तुम्हाला इथे मी गावाचं नाव विचारलेलं आहे, ते तुम्ही उत्तर सहज देऊ शकता कारण त्यांच्या नावामध्ये आलेलं आहे का इचलकरंजीकर. परंतु जर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध गायकाचे नाव ओळखा म्हणून आलं तर तुम्हाला हे नाव माहीत असणं आवश्यक आहे. बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर. प्रश्न क्रमांक 32. कोल्हापूर जिल्ह्यातील कण्हेरी तालुका करवीर म्हणजे गावाचं नाव आहे कण्हेरी आणि तालुका करवीर हे गाव खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? लिंगायताचे पीठ, काडसिद्धेश्वराचा मठ, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. तर हे कण्हेरी जे आहे ते अशा पद्धतीने आहे कण्हेरी आणि तालुका याचा जो आहे तो करवीर आहे. लक्षात ठेवा करवीर. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याच्या पाटील कुटुंबाकडे असलेल्या ताम्रपटात खालीलपैकी कोणत्या मठाचा उल्लेख आढळतो? बघा, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याच्या पाटील कुटुंबाकडे असलेल्या ताम्रपटात खालीलपैकी कोणत्या मठाचा उल्लेख आढळतो? कण्हेरी मठ, गगनगिरी मठ, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कण्हेरी मठाचा उल्लेख जो आहे तो कोल्हापूरच्या पन्हाळ्याच्या पाटील कुटुंबाकडे त्यांच्याकडे जो ताम्रपट आहे त्याच्यामध्ये आढळतो. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठे कात्यायनी देवीचे
मोठे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पन्हाळा, बालिंगी, राधानगरी, आजरा. तर याचं योग्य उत्तर आहे बालिंगी. बालिंगीमध्ये जे कात्यायनीचं मंदिर आहे ते क्षेत्र जे आहे ते कात्यायनी देवीचं मोठं क्षेत्र आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरीचे श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? करवीर, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा. तर 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पन्हाळा. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणत्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबाचे मंदिर बांधण्यात आले? 1710, 1720, 1730, 1740. तर 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1730 मध्ये हे जे ज्योतिबाचं मंदिर आहे हे या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 37. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर खालीलपैकी कोणी बांधले? गणोजीराव शिंदे, राणाजीराव शिंदे, धनाजीराव शिंदे, बजाजीराव शिंदे. तर 37चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी, राणाजीराव शिंदे. प्रश्न क्रमांक 38. धनाजी घोरपडे यांचे समाधी असलेले वडगाव हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? करवीर, गगनबावडा, पन्हाळा, हातकणंगले. तर 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हातकणंगले. प्रश्न क्रमांक 39. कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी म्हणजे नृसिंहवाडी क्षेत्र कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? दत्तगुरु, महादेव, हनुमान, साईबाबा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दत्तगुरु. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बाळूमामांचे मंदिर आदमापूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येते? आजरा, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भुदरगड तालुक्यामध्ये हे आदमापूरचं बाळूमामाचं मंदिर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोणते ठिकाण मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे? राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गगनबावडा. लक्षात ठेवायचं गगनबावडा या ठिकाणी गगनगिरी महाराजांचा मठ आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा या ठिकाणी कोणत्या महाराजांचा प्रसिद्ध मठ आहे? तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं कुणाचा आहे, तर गगनगिरी महाराजांचा मठ जो आहे तो गगनबावडा या ठिकाणी आहे आणि याच गगनबावड्याला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जातो? NH4, NH5, NH6, NH7. तर याचं योग्य उत्तर आहे NH4. आता या NH4चं जे काही नाव आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 44. कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात पानमळे आहेत? राधानगरी, शाहूवाडी, हातकणंगले, आजरा. तर 44चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी, हातकणंगले तालुक्यामध्ये पानमळे आहेत. प्रश्न क्रमांक 45. प्रसिद्ध विशाळगड किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? करवीर, पन्हाळा, चंदगड, शाहूवाडी. तर 45चं जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शाहूवाडी तालुक्यामध्ये हा विशाळगड किल्ला आहे. आता मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये जो काही विशाळगड आहे आणि त्या संबंधीचे प्रश्न आहेत ते प्रश्न ज्यांनी आपलं ई बुक घेतलेलं आहे, ई बुक ज्या मुलांनी आपलं ई बुक घेतलेलं आहे त्यांना इतरत्र कुठलंही जीकेचं पुस्तक वापरायची गरज नाही. ज्यांना हे ई बुक हवं असेल त्यांनी माझा हा जो नंबर आहे 9730613237 या नंबरवरती मला कॉल मेसेज करा. तुम्हाला या ई बुक संबंधीची माहिती दिली जाईल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती कुठला जरी प्रश्न आला तरी तो प्रश्न तुमचा या ठिकाणी चुकणार नाही. त्यामुळे ज्यांना ई बुक हवं असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 46. कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या किल्ल्यावर सतीची समाधी आहे? भुदरगड, पन्हाळा, विशाळगड, गगनगड. तर 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विशाळगड. प्रश्न क्रमांक 47. छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेले राधानगरी धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? भोगावती, वारणा, पंचगंगा, दूधगंगा. तर याचं योग्य उत्तर आहे भोगावती नदीवरती काय केलेलं आहे? राधानगरी धरण वसवण्यात आलेलं आहे. छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी बांधलेला राधानगरी तलाव खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? राधासागर, लक्ष्मीसागर, दूधसागर, वेदसागर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लक्ष्मीसागर. प्रश्न क्रमांक 49. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? 1961, 1962, 1963, 1964. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1962.
शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन खालीलपैकी कोणाच्या हस्ते झाले? इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, झाकीर हुसेन, सर्वपल्ली राधाकृष्णन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी विद्यापीठाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपले 50 प्रश्न झालेले आहेत. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. ज्यांना आपली बॅच घ्यायची असेल त्यांनी आपली बॅच घेऊ शकता. आपला हा नंबर आहे 97 30 61 32 37. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही हा व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्यामधून कोणत्या तालुक्यातून बघत आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज घेता येतो की कोणत्या गावामध्ये किती कॉम्पिटिशन आहे आणि मग तुम्हाला गाईड करणं अतिशय सोपं जातं. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही कोणत्या तालुक्यातून किंवा कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे. आता खरं तर हा व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्याचा जरी असेल तरी येणारी तलाठी भरती किंवा इतर सरळ सेवा ज्या भरती प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये हे जिल्हा विशेष फार महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 51, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजधानी म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? पुणे, कोल्हापूर, सातारा, रायगड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोल्हापूर. त्यानंतर बघा, कोल्हापूर जिल्ह्याचा वाहन नोंदणी क्रमांक काय आहे? MH09, MH07, MH08, MH06. त्याचं योग्य उत्तर आहे MH09. हा काय आहे? वाहन नोंदणी क्रमांक आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा टेलिफोन कोड काय आहे? 0230, 0231, 0232, 0233. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 0231. प्रश्न क्रमांक 54, प्रसिद्ध महाराष्ट्र फिल्म कंपनी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 55, कोल्हापूर जिल्ह्यात एकूण किती उपविभाग आहेत? 4, 5, 6, 7. तर 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6 उपविभाग आहेत. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते महत्वाचे पीक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घेतले जाते? तंबाखू, ऊस, तांदूळ, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. म्हणजे तंबाखू, ऊस आणि तांदूळ हे पीक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते. प्रश्न क्रमांक 57, कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी भोगावती नदीवर धरण बांधण्यात आले आहे? राधानगरी, फिजिवडे, वाकीगोल, वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बरेच विद्यार्थी चुकवतात. जर पर्यायामध्ये हे दोन्ही पर्याय असतील तर बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी राधानगरी हा पर्याय निवडतात, परंतु हा पर्याय चुकीचा आहे. जर तुम्हाला पर्यायामध्ये फेजिवडी असेल तर लक्षात ठेवा, हे जे राधानगरी धरण आहे ते राधानगरी तालुक्यामध्ये फेजिवडे या गावामध्ये बांधण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 58, महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीचे माहेरघर म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली. तर उत्तर आहे सी. आता सहकारी चळवळीच्या संबंधामध्ये एन.डी. पाटील हे तुम्हाला नाव माहीत असेल, तर ह्या एन.डी. पाटलांच्या संबंधी सुद्धा आपला अभ्यास असणं आवश्यक आहे. ज्यावेळेस व्यक्तिमत्वावरती जे प्रश्न आपण घेणार आहे कोल्हापूर जिल्ह्याचे व्यक्तिविशेष, त्याच्यावरती तुम्हाला यामध्ये प्रश्न बघायला मिळतील. प्रश्न क्रमांक 59, देवीच्या 3.5 पीठापैकी एक पीठ असलेले श्री महालक्ष्मीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 60, बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने पावन झालेली पावनखिंड कोल्हापूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा. तर 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शाहूवाडी. बरेच विद्यार्थी या ठिकाणी पन्हाळा हे उत्तर लिहितात, परंतु पन्हाळा हे उत्तर नसून त्याचं उत्तर आहे शाहूवाडी. तर शाहूवाडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने जी पावन झालेली पावनखिंड आहे त्याला पूर्वी घोडखिंड असं नाव होतं. घोडखिंड. आणि या घोडखिंडीचंच नाव या ठिकाणी पावनखिंड झालेलं आहे आणि ती कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर शाहूवाडी तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 61, श्रेष्ठ कवी वामन पंडित यांचे जन्मगाव हुपरी हे कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? राधानगरी, आजरा, चंदगड, हातकणंगले. तर 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हातकणंगले. श्रेष्ठ कवी वामन पंडित नाव लक्षात ठेवायचं आहे, वामन पंडित. आणि त्यांचं जन्मगाव जे आहे ते हुपरी आहे. गावाचं नाव सुद्धा तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 62, श्रेष्ठ कवी वामन पंडित यांनी गीतेवर खालीलपैकी कोणता टीकात्मक ग्रंथ लिहिला? भावार्थ दीपिका, भावार्थ रामायण,
यथार्थ दीपिका, यथार्थ रामायण. तर 62चं उत्तर आहे यथार्थ दीपिका. प्रश्न क्रमांक 63. प्रसिद्ध कवी मोरोपंत यांच्या बाबतीत खालीलपैकी योग्य विधान ओळखा. मोरोपंत यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात झाला. मोरोपंत यांनी 108 प्रकारे रामायण लिहिले. कवी मोरोपंत यांनी आर्या हे वृत्त मराठीत रूढ केले. वरीलपैकी सर्व योग्य आहे. लक्षात ठेवा, मोरोपंत यांनी 108 प्रकारे रामायण लिहिलेलं आहे. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातला आहे आणि त्यांनी जे वृत्त मराठीमध्ये रूढ केलेलं आहे त्याचं नाव काय आहे? आर्या. प्रश्न क्रमांक 64. श्रेष्ठ कवी वामन पंडित यांच्या समकालीन व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? संत तुकाराम, संत रामदास, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही, तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. जर तुम्हाला पंडित जर समजा एखाद्या वेळेस जोडीसाठी जर प्रश्न दिला, समकालीन व्यक्तींची जोडी ओळखा, तर त्याच्यामध्ये वामन पंडित, संत तुकाराम आणि संत रामदास हे समकालीन म्हणजे एकाच काळातले 3 व्यक्ती आहेत. त्यानंतर बघा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोल्हापूर, मुंबई, सातारा, रत्नागिरी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कोल्हापूर. मित्रांनो, हे जर तुम्हाला पर्याय सांगणं वगैरे जर जास्त बोर वाटत असेल, तर तुम्ही स्पीड वाढवायचा आहे आणि स्पीड वाढवून हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. आणि जे विद्यार्थी आपल्याकडे पीडीएफची मागणी करत आहेत, त्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगतो, की ज्यावेळेस एक्झाम तुमची जाहीर होईल, त्यावेळेस मी ह्या पीडीएफ विद्यार्थ्यांना देत असतो. त्यामुळे आता सध्या कुणीही या पीडीएफची मागणी करायची नाही. ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांनी हे व्हिडिओ बघून अभ्यास करा, चांगल्या पद्धतीचं प्रॅक्टिस करा. योग्य वेळेला तुम्हाला पीडीएफचा पुरवठा केला जाईल. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनेल सुद्धा जॉइन करायचं आहे. टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा आपले बरेचसे प्रश्न जिल्हा विशिष्ट आणि पोलीस भरतीच्या अनुषंगाने बरेचसे प्रश्न तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा बघायला मिळतील. तर बघा, प्रश्न क्रमांक 66. तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? राधानगरी, शाहूवाडी, आजरा, चंदगड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चंदगड. आता हे जे जलविद्युत प्रकल्प आहे, अजून आपल्याला भरपूर प्रश्न घ्यायचे आहेत, की कोणत्या नदीवरती कोणता जलविद्युत प्रकल्प आहे, ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे मी अजून सांगतो तुम्हाला, की अजून आपल्याला 3 व्हिडिओ तरी करावे लागणार आहेत. एकूण 4 ते 5 व्हिडिओमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा विशेष पूर्ण होणार आहे. त्यानंतर बघा, साखर उत्पादनामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. तर 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पहिला. प्रश्न क्रमांक 68. कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलांचे प्रमाण किती टक्के आहे? 18.18%, 19.19%, 20.20%, 21.21%. तर 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 18.18%. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान कोल्हापूर जिल्ह्याशी संलग्न आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, गोगामल राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, चांदोली राष्ट्रीय उद्यान. तर याचं योग्य उत्तर आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान. आता चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग कोल्हापूर सोडून आणखी काही जिल्ह्यामध्ये येतो, तर त्या जिल्ह्यांचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, की ते जिल्हे कोणकोणते आहेत, की त्याला त्या म्हणजे कोल्हापूर सहित त्या जिल्ह्यामध्ये हे चांदोली राष्ट्रीय उद्यान येते. त्यानंतर बघा, प्रसिद्ध तबक उद्यान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? हा प्रश्न मित्रांनो एमपीएससीला सुद्धा येऊन गेलेला आहे जोड्या लावासाठी. तर करवीर, शाहूवाडी, पन्हाळा आणि राधानगरी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पन्हाळा या ठिकाणी तुम्हाला हे तबक उद्यान बघायला मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 71. प्रसिद्ध आळते वनोद्यान कोल्हापूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा, आजरा, शाहूवाडी, चंदगड, हातकणंगले. तर 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हातकणंगले या ठिकाणी आळते हे गाव आहे आणि तिथे तुम्हाला वनोद्यान बघायला मिळणार आहे. आता आळते गावाचं आणखी एक वैशिष्ट्य, की या ठिकाणी रेणुका देवीचं मंदिर आहे. त्यामुळे रेणुका देवीचं श्री क्षेत्र रेणुका देवीचं मंदिर असणारं आळते हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये येतं? तर हातकणंगले या तालुक्यामध्ये येतं. त्यानंतर बघा, कोल्हापूर जिल्ह्यात एकूण किती पंचायत समिती आहेत? 10, 12, 14, 16. तर 72चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 12. त्यानंतर बघा, कोल्हापूर जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? 1, 2, 3, 4. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2 महानगरपालिका आहेत. एक म्हणजे कोल्हापूर आणि दुसरी म्हणजे इचलकरंजी. त्यानंतर बघा, कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? 1971, 1972, 1973, 1974.
तर 74व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 1972 या वर्षी कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे. त्यानंतर बघा कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका आहे? आताच मी तुम्हाला सांगितलं की कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही ठिकाणी काय आहे? महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक 76 कोल्हापूर जिल्ह्यात एकूण किती नगर परिषद आहेत? 10, 11, 12, 13. तर 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 12. प्रश्न क्रमांक 77 कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नगरपंचायत आहे? आजरा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड. तर 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आजरा या ठिकाणी एकमेव नगरपंचायत आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसून येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78 खालीलपैकी कोणत्या दिवशी इचलकरंजी महानगरपालिकेची स्थापना झाली? 5 मे 2021, 5 मे 2022, 5 मे 2023, 5 मे 2024. तर 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 5 मे 2022 ला इचलकरंजी महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे. इचलकरंजी महानगरपालिका ही महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका आहे? 27, 28, 29 आणि 26. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 28वी महानगरपालिका आहे. आता तुम्ही 29वी महानगरपालिका जी आहे ती कोणती आहे सर्च करायचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की 29वी महानगरपालिका आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं आहे? कारण एकूण ज्या महानगरपालिका आहे ते 29 आहे. त्यामुळं 28वी इचलकरंजी आहे आणि 29वी जी तुम्हाला माहित असेल ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनची संख्या किती आहे? 25, 26, 27, 28. तर 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 26 पोलीस स्टेशन आहेत. आता पोलीस स्टेशनवरती सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. त्यामध्ये प्रत्येक म्हणजे पोलीस स्टेशन कोणत्या ठिकाणी आहे, तिथले पी-आय कोण आहेत, वगैरे, वगैरे. पोलीस प्रशासनाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 81 कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण किती गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे? मित्रांनो, याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न आलेला दिसेल. 53, 63, 73, 83. तर 81चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. एकूण 73 गावामधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सामानगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? राधानगरी, शाहूवाडी, आजरा, गडिंग्लज. तर 82चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गडिंग्लज. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा निस्सिम भक्त असणारा राजा अमोघवर्ग प्रथम खालीलपैकी कोणत्या साम्राज्याचा राजा होता? राष्ट्रकूट, वाकाटक, चालुक्य, बदामी. तर 83चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रकूट. राजाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. राजा वर्म पाहिजे इथं. राजा अमोघवर्म. आणि तो कोणाचा भक्त होता? तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा भक्त होता. आणि तो कोणत्या साम्राज्याशी संलग्न होता किंवा कोणत्या घराण्याचा होता? तर राष्ट्रकूट या घराण्याचा होता. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 84 गंडसमुद्र नावाचा तलाव कोल्हापूरमध्ये खालीलपैकी कोणी बांधला? राजा भोज, राजा गंडरादित्य, वरीलपैकी दोन्ही नाही. तर 84चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजा गंडरादित्य. प्रश्न क्रमांक 85 राजा भोज दुसरा यांनी कोल्हापूरच्या संरक्षणासाठी एकूण किती किल्ले बांधले? आता कोल्हापूरच्या संरक्षणासाठी जे किल्ले बांधलेले आहेत ते कोणी बांधलेले आहेत? तर राजा भोज दुसरा यांनी बांधलेले आहेत. इथं तुम्हाला म्हणजे तुमची फसवणूक करण्यासाठी राजा भोज पहिला, राजा भोज दुसरा, राजा भोज तिसरा अशा पद्धतीनं दिलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला राजा भोज दुसरा हे नाव कन्फर्म लक्षात ठेवायचं आहे की यांनी जे आहे कोल्हापूरच्या संरक्षणासाठी किल्ले बांधलेले आहेत. जर कोल्हापूरच्या संरक्षणासाठी खालीलपैकी कोणी किल्ले बांधले असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तर राजा भोज दुसरा. आता यांनी किती किल्ले बांधलेले आहेत? तर बघा 13, 14, 15 आणि 16. तर 85चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 15 किल्ले या ठिकाणी राजा भोज दुसरा यांनी बांधलेले आहेत. प्रश्न क्रमांक 86 राजा भोजने कोल्हापूर संरक्षणासाठी बांधलेल्या किल्ल्यात खालीलपैकी कोणत्या किल्ल्यांचा समावेश होतो? पन्हाळा, विशाळगड, गगनबावडा, भुदरगड. तर याचं उत्तर जे आहे ते वरीलपैकी सर्व आहे. म्हणजे पन्हाळा, विशाळगड, गगनबावडा किंवा त्याला आपण गगनगड असं म्हणतो. गगनबावडा या ठिकाणी जो गड आहे त्याला काय म्हणतात? गगनगड. आणि हा जो आहे तो भुदरगड. तर हे किल्ले कुणी बांधलेले आहेत? तर राजा भोजने बांधलेले आहेत. जगप्रसिद्ध स्वर्ग मंडप असणारे शिलाहार वास्तुकलेचा नमुना असणारे खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? आता दुसरी गोष्ट महत्वाची की कोपेश्वर मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे खिद्रापूर.
परंतु या ठिकाणी तुम्हाला तालुका विचारलेला आहे. तर हातकणंगले, शाहूवाडी, शिरोळ, राधानगरी. तर 87चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. शिरोळ तालुक्यामध्ये या ठिकाणी हे खिद्रापूरचं मंदिर आहे. त्यानंतर बघा, चालुक्य काळात कोल्हापूरला कोणत्या नावाने ओळखले जात होते? विद्यापूर, महातीर्थ, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, की काही प्रश्नांचं उत्तर जर समजा मी 100 प्रश्न दिले, तर 98 ते 99 प्रश्नांची उत्तरं बरोबर असतात. परंतु नजरचुकीने व्हिडिओ बनवत असताना जर का एखादं उत्तर चुकीचं झालं, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. आपण येणाऱ्या ज्या पुढच्या व्हिडिओमध्ये काय करूया, की ते उत्तर तुम्हाला दुरुस्त करून दिलं जाईल. जर एखादा प्रश्न नजरचुकीने त्याचं उत्तर चुकलं असेल, तर तो निश्चितपणे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दुरुस्त करून दिला जाईल. त्याबद्दल कुणीही काळजी करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं, की सर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते चुकलेलं आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 89. बहामनी साम्राज्याचे तुकडे झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली होता? आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, वरीलपैकी सर्व. तर 89चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आदिलशाह. त्यानंतर बघा, हुकूमत पन्ना म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जात होते? कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कोल्हापूर. खालीलपैकी कोणी पन्हाळ्याला वेढा घातला होता? शाहिस्तेखान, सिद्दी हलाल, अफजल खान, सिद्दी जोहर. तर 91चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सिद्दी जोहरने या ठिकाणी पन्हाळ्याला वेढा दिलेला होता. आता पन्हाळ्याला किती दिवसांचा वेढा पडलेला होता, काय काय गोष्टी घडलेल्या होत्या, त्या सगळ्या आपल्या ई बुकमध्ये तुम्हाला मिळून येतील. त्यानंतर बघा, कोल्हापूर संस्थानाला स्वतंत्र अस्तित्व मिळालेला वारणेचा तह खालीलपैकी जो वारणेचा तह आहे तो खालीलपैकी कोणत्या वर्षी घडून आला? 1730, 1731, 1732, 1733. तर 92चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1731 मध्ये हा वारणेचा तह घडून आलेला आहे. प्रश्न क्रमांक 93. प्रसिद्ध ब्रिटिश विशारद चार्ल्स मॅन्ट. काही ठिकाणी तुम्हाला हे अशा पद्धतीने बघायला मिळेल. तर हे चार्ल्स मॅन्ट जे आहे, त्यांनी कोल्हापुरात खालीलपैकी कोणत्या वास्तूची रचना केलेली आहे? न्यू पॅलेस, टाउन हॉल, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. याची रचना कोणी केलेली आहे असा जर प्रश्न आला, तर तुम्हाला ही जे नाव आहे ते लक्षात ठेवायचं आहे, चार्ल्स मॅन्ट. आणि महत्वाची गोष्ट की ते कोण होते, तर एक ब्रिटिश होते. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या देशाचं नाव माहीत असणं आवश्यक आहे, त्यांचं नाव माहीत असणं आवश्यक आहे, आणि त्यांनी ज्या वस्तू त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत त्या सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 94. खालीलपैकी कोणत्या पौराणिक साहित्यात कोल्हापूरला करवीर नगरी असे म्हणले गेलेले आहे? पद्मपुराण, स्कंदपुराण, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण किती नगर परिषद आहे? 9, 10, 11 आणि 12. तर तिथं आपला क्रमांक द्यायचा राहिलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यामुळं याचं जे उत्तर आहे ते 12 आहे, परंतु इथं क्रमांक द्यायचा राहिलेला आहे. हे जे 100 होते प्रश्न, या ठिकाणी आपले 101 प्रश्न झालेले आहेत. मग या प्रश्नाचं फक्त उत्तर तुम्ही लक्षात ठेवा, की उत्तर आहे ते 12 नगर परिषदा आहेत. त्यानंतर बघा, कोल्हापूर जिल्ह्यात एकूण किती ग्रामपंचायती आहेत? 729, 829, 929 आणि 1029. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे 1029 ग्रामपंचायती या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर बघा, कोणता तालुका कोणत्या उपविभागामध्ये येतो हे आपल्याला बघायचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर जो उपविभाग आहे, करवीर उपविभाग यामध्ये कोणकोणते तालुके येतात? तर करवीर, पन्हाळा, शाहूवाडी आणि कागल वरीलपैकी सर्व योग्य आहे. त्यानंतर बघा, इथं कोल्हापूर पाहिजे, लक्षात ठेवा. सोलापूर झालेलं आहे, तर काय पाहिजे? कोल्हापूर. कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी उपविभागामध्ये खालीलपैकी कोणता तालुका येतो? तर हातकणंगले, शिराळा वरीलपैकी दोन्ही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर बघा, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज या उपविभागामध्ये खालीलपैकी कोणता तालुका येतो? तर गडहिंग्लज, चंदगड, आजरा
वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आणि 100वा प्रश्न आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी उपविभागामध्ये खालीलपैकी कोणता तालुका येतो? राधानगरी, भुदरगड, गगनबावडा. वरीलपैकी सर्व तर याचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो बघा, हे 3 वरचे 3 6, हे 2 8 आणि हे 4 12. म्हणजे एकूण उपविभाग जे आहेत ते 4 उपविभाग असणं आवश्यक आहे. वर जो आपण प्रश्न बघितलेला आहे, मला वाटतं तिथं काहीतरी मिस्टेक झालेली आहे. जे उपविभाग आहेत, एकूण ते उपविभाग किती असायला पाहिजे? तर 4 असणं आवश्यक आहे. बघा, कोल्हापूर जिल्ह्यात एकूण किती उपविभाग आहेत? हा प्रश्न आपण, मला वाटते कुठेतरी वरती बघितलेला आहे. तर तो लक्षात ठेवा आता तुम्ही. जे उपविभाग आहेत, ते एकूण उपविभाग जे आहेत ते किती आहेत? तर 4 उपविभाग आहेत. मगाशी आपण काहीतरी 6 अशा पद्धतीने बघितलेलं आहे. तर लक्षात ठेवा, त्याचं जे उत्तर आहे ते 4 उपविभाग असं आहे आणि ते कोणत्या उपविभागामध्ये कोणता तालुका येतो हे आपण बघितलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो संपलेला आहे. आपण 100 प्रश्न बघितलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणी 100 प्रश्न बघायचे आहेत. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. धन्यवाद.